हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. लास्ट टाइम आपण कॉटनचे जे कॉर्सेट्स होते त्याच्यामध्ये आपण हॉल केला होता. आता मी तुम्हाला साडीचा हॉल दाखवणार आहे. ह्या साड्या मी सगळ्या स्टोअरमधनं परचेस केल्या आहे. मी एक पण ऑनलाईन नाही आहे. सो आणि काही काही साड्या ज्या आहेत त्या माझ्या लग्नाच्या टाईममध्ये म्हणजे लग्नाच्या वेळेस मी घेतल्या होत्या त्या आहे काही, आणि काही ज्या आहेत त्या आफ्टर मॅरेजच्या आहेत. तर सर्वात पहिल्यांदा ही एक साडी आहे, बेबी पिंक कलर आहे हिचा, आणि हिच्यावरती सिल्वर वर्क आहे, हे बघा. आणि ही साडी मी लग्नाच्या टाईमला घेतली होती. मी इथे हवं तर तुम्हाला फोटो पण टाकेल इथे मी वेअर केलेली. आणि ही मी स्टोअरमधनं घेतली होती. एक मी स्टोअर पण मी सांगते. हे बघा, ही एक साडी आहे. तर हिच्यावरती मी ब्लाऊज हे असं आहे, माझ्या नेहमी सगळा ब्लाऊज प्रिन्सेस कटच असतं आणि बॅकला हुक्स असतात आणि नॉड करते मी, डीप नेक्स असतात मोस्टली. आणि यावरती मी हे पफ स्लीव्स घेतले होते. मला याच्यावरती पफ स्लीव्स पाहिजे होते, सो मी पफ स्लीव्स घेतले होते. आणि हे ब्लाऊज तर आमचं इन हाऊस आहे, आम्ही स्वतःच कस्टमाइज करतो. सो हे आमच्याच शॉपचे आहेत. आणि याचा नेक पण मी राऊंडच, बॅक आणि फ्रंट दोघं पण मी राऊंडच घेतले होते. ही एक ती साडी आहे जी मी वेअर केली होती. आणि हा कलर मला आवडला, खूप सुंदर दिसतो हा कलर वेअर केल्यावरती. तर ही एक जी साडीचा कलर आहे जो आपल्याकडे असला पाहिजे. ही चंदेरीमध्ये आय थिंक साडी, आणि हिचा सूत म्हणजे हिचा कपडा आहे ना थोडासा असा कॉटनमध्ये. नेक्स्ट साडी आहे ही साडी माझ्या पहिला म्हणजे लग्नानंतर पहिली माझी दिवाळी होती. सो निखिलने मला ही साडी घेऊन दिली होती. तर ही थोडीशी अशी गोल्डनमध्ये, म्हणजे थोडासा ऑफ व्हाईटमध्ये ही, आणि थोडंसं गोल्डन शेडमध्ये जाते अशी आहे ही. आणि सेम डिझाईन माझा जो शालू होता लग्नाचा तर सेम असाच आहे प्रिंट, पण मग त्याची थोडीशी ब्रॉड होती, ही थोडीशी बारीक आहे. तर आणि याच्यावरती पिंक कलरचा आणि कॉपर कलरचा वर्क आहे. आणि याची कार्ड जे आहे याच्यावरती पण थोडंसं स्टोन वगैरे आहे, इथे स्टोन आहे तिथे. ही साडी पण खूप सुंदर दिसते, मला खूप आवडली होती ही साडी. ही साडी जी आहे मी काहीतरी आम्ही अडीच 3,000पर्यंत आहे ही. आणि याला बॅक साईडला इथे जे पल्लू आहे, हा पल्लू आहे तिचा पूर्ण पिंकमध्ये येणार आहे पल्लू. याच्यावरती पण छोटे छोटे स्टोन्स आहेत आणि इथे टॅसल्स येणार आहेत इथे. सो अशी ही साडी आहे. माझ्याकडे जे जे फोटोज आहेत ते मी इथे टाकेल, ह्याच्यावरच्या साडीवरचे पण मी टाकेल. आणि हिच्यावरती मी ब्लाऊज जे शिवलं होतं तर याची स्लीव्ज मी थोडीशी मोठी घेतली होती. मला तेव्हा जास्ती खूप सुंदर वाटतात हे, म्हणजे जी स्लीव्ज मोठी स्लीव्जवाले. तर हे मी असं मोठी स्लीव्ज घेतली होती. आणि अगेन प्रिन्सेस कट, माझे सगळेच ब्लाऊज प्रिन्सेस कटचे असतात. तर हे राऊंड नेक आणि बॅकला पण मी डीप राऊंड नेक घेतला होता. आणि ही जी आपली हुक पट्टी ती पण मी छोटीच घेतली, म्हणजे असं साधारण पकडा 2-2.5 इंचापर्यंत आहे. माझे सगळे ब्लाऊज माझे पप्पाच शिवतात, तर मला त्याचं काही टेन्शन नसतं. आणि हां, मी इथे हे जेव्हा मी लॉंग स्लीव्स घेतले तर इथे थोडेसे मी इथे याला चुन्या टाकल्या होत्या इथे या साईडला, वरच्या साईडला, जेणेकरून थोडासा इथे शोल्डरला बाउन्स येईल. तर हे लुक पण खूप सुंदर दिसतं. आणि मी इथे फोटो टाकलाय बघा. तर हे लुक खूप सुंदर दिसून येतं. आणि थोडंसं तुमची हाईट कमी असेल तेव्हा त्या व्यक्तींनी थोडेसे जर पफ्सवाले स्लीव्स घेतले ना तर ते थोडंसं शोल्डर तुमची ब्रॉड वाटतात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता की छोटेसे इथे पफ्स, म्हणजे पफ नाही बट छोट्याशा थोड्याशा 2-3 चुन्या तरी तुम्ही ॲटलिस्ट घेतल्या की तुमचा हे जे शोल्डर आहे थोडंसं ब्रॉड वाटतं आणि थोडंसं छान वाटून येतं. अजून मी सगळ्या ह्या बॅगमध्येच ठेवते माझ्या साड्या, कारण त्याच्यामध्ये नीट राहतात. आपण एकसारखं असं सारखी एक सलग ठेवल्या ना तर त्या खूप खराब होऊ शकतात, कारण कधी कधी थ्रेड किंवा एकमेकांचे स्टोन वगैरे लावून पण धागा निघू शकतो.
तर त्याच्यानेच तुमची साडी डॅमेज होईल. तर प्रेफर करा की तुम्ही पण अशाच साडी कवरमध्ये ठेवा. नेक्स्ट जी साडी आहे ती माझ्या सुपारीची आहे. तर मी तेव्हा घेतली, मला आवडली, म्हणजे ठीक आहे. पण आता मला असं वाटतं की अरे यार खूप मोठी ब्रॉड तिचे काट आहेत वगैरे असं मला वाटतंय. पण मग मला तेव्हा मी छान वाटली होती म्हणून मी घेतली होती. आणि मेन म्हणजे तिला ना ब्लाऊजला ऑलरेडी जे पीस होतं त्याच्यावरती वर्क होतं, तर ते मला यूज करावं लागलं. हे असं फ्रंटला त्याला वर्क होतं. काय होतं कधी कधी ऑलरेडी आपण जेव्हा साडी घेतो तर तिचं जे ब्लाऊज पीस आहे आपण असंच म्हणजे फक्त साडी आवडली म्हणून आपण ब्लाऊज म्हणजे साडी आवडली म्हणून आपण साडी घेऊन टाकतो, पण आपण बघत नाही की तिच्यामध्ये ब्लाऊज पीसला कुठे डिझाईन आहे किंवा काय. माझ्यासोबत हे फर्स्ट टाइम आणि लास्ट टाइम झालं. मी म्हणजे मी लहानपणापासून ह्याच फील्डमध्ये मी सगळं बघत आली आहे आणि तरीसुद्धा माझ्याकडून ही चूक झाली. तर तुम्ही पण ही चूक करू नका, मी असं तुम्हाला सांगेन. कारण आपण बघतो जेव्हा तर डिझाईन ऑलरेडी त्याला असते कपड्याला, पण मोस्टली असं होतं जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करायला घेतो, म्हणजे जो टेलर आहे तुमचा, जोही टेलर असेल, तर जेव्हा तुम्ही स्टिच करायला घेता तेव्हा आपल्याला कळतं की अरे याचा जी डिझाईन आहे ही खूप ब्रॉड झाली आहे किंवा खूप कमी झाली, त्याचा डिस्टन्स खूप वाढून गेलाय. कधी कधी असं होतं की तुम्हाला नेक जो बॅकचा किंवा फ्रंटचा जो छोटा घ्यायचा असतो, पण त्याची जी डिझाईन आहे एकदम मोठी असते किंवा छोटी असते, तर मग तिथे प्रॉब्लेम येतो. मग आपण दोष देतो टेलर्सला. तर असं न करता आपण ऑलरेडी बघितलं पाहिजे की आपण कशी म्हणजे साडी जी घेतो तिचं ब्लाऊज पीस कसं आहे. काठ ओनली काठ असेल तर ते ठीक आहे, काठ आपण यूज करू शकतो, त्याला मॉडिफाय करू शकतो. पण जर ऑलरेडी डिझाईन असेल किंवा वर्क असेल तर त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. तर तुम्ही हे जर म्हणजे जर तुम्हाला याच्यामध्ये जर प्रॉब्लेम नको असेल तर तुम्ही मोस्टली बघून घ्यायचा. तर यालाही मला तसं झालं होतं. हे जे आहे याचा जो नेक आहे बॅकचा, तो ऑलरेडी याच्यावरती डिझाईन असल्यामुळे त्याचा जो जेवढा शेप होता नेकचा मला तेवढाच घ्यावा लागला. त्याच्यामुळे हे जे आहेत याचे हे थोडेसे ब्रॉड राहिले. आणि मला फ्रंट नेकला म्हणजे फ्रंट साईडला मला हुक्स करावे लागले, कारण बॅक साईड त्याची ऑलरेडी एवढंसा म्हणजे पूर्ण वर्क असल्यामुळे मला तिथे ते हुक्स नाही करता आले आणि मला फ्रंट नेकला मला हुक करावे लागले. आणि सगळं माझं ते तिथे माझं डिसअपॉइंटमेंट झाली की कारण ऑलरेडी डिझाईन असल्यामुळे. तर मग मी हे पिनटकवाला असं 4 टक्सवाले जे असतात ब्लाऊज, तर हे मी तसंवालं स्टिच केलं होतं आणि इथे कटयोग वगैरे असं वाला स्टिच केलं होतं. आणि याचे स्लीव्स पण मी मोठे घेतले होते हे असे, आणि त्याचे खाली काडगे यूज केले होते. आणि अगेन मी माझ्या सगळ्या एव्हरी ब्लाऊजला मी डोरी ठेवतेच, कारण डोरी कम्फर्टेबल वाटते. तर हे एक ब्लाऊज आहे त्याच्यावरचं, आणि ते ब्लाऊज आहे आणि साडी मी तुम्हाला दाखवते. त्यावरची साडी ही आहे, ही माझी सुपारीची साडी आहे. पण मला आता वाटतंय की हे खूप ब्रॉड वाटत होते मला आता खूप ब्रॉड वाटत आहेत हे ॲक्च्युली. आणि याला टॅसल्स पण आहेत पदराच्या साईडला. हा पदर आहे आणि असं त्याच्यावरती हे ट्रीज आहेत, छोटे ट्रीज आहेत. आणि हा पदर आहे, या साईडला इथे टॅसल्स आहे, म्हणजे टॅसल्सची लेस येते ॲक्च्युली. हे बघा, मला आता सध्या बारीक काठ खूप आवडतात, बारीक काठ खूप छान दिसतात. तर बारीक काठमुळे काय होतं, थोडंसं तुम्हाला तुमचं असं जे लुक आहे ते थोडंसं यंग वाटतं. आणि जे ब्रॉड, मला असं वाटतं ब्रॉड जे आपण काठ वेअर करतो जेव्हा, तर असं खूप असं मला फार असं ओल्ड फॅशन वाटायला लागले ते. सो मला नाही आवडत ते. पण मग मी प्रेफर करते की मी आता बारीक काठवालेच मी साड्या प्रेफर करते. ही एक साडी आहे जी मी माझ्या लग्नाच्याच टाईमला मी शॉपिंग केली होती, तेव्हाच्याच आहे ही साडी पण. तर हे तिचं ब्लाऊज आहे. त्याला ब्लाऊज मी छोटे स्लीव्स घेतले होते आणि जेवढा त्याचा काठ होता तेवढेच मी तेवढेच स्लीव्स इथे बनवले होते. हे त्याचं ब्लाऊज आहे. मला हिचा कलर ॲक्च्युली आवडला आणि माझ्याकडे असा कलर पण नव्हता. आणि याची डिझाईन पण खूप छान आहे आणि वेअर केल्यावर पण खूप सुंदर दिसते. मी इथे हवं तर फोटो टाकते. तर याचे काठ पण मला छान आवडले. आणि ही साडी फुगत नाही.
तुम्हाला असं बघून वाटेल की ही फुगते काय, पण मग ही फुगत नाही आणि खूप चाचून चुपचून बसते. तर मला ही साडी फार आवडली. हा तिचा पल्लू आहे. तिच्यावरती ना आय थिंक थोडंसं याच्यावरती सिल्वर थ्रेड्स आहे, ते सिल्वर डिझाईन आहे. मध्ये मध्ये ना थोडंसं हायलाईटसाठी त्याच्यावरती गोल्डनवाले डॉट्स आहेत, हे इथे बघा. तर ही मला साडी फार आवडली. हे बघा, हे जे हायलाइट्स करतायत हे गोल्डनवाले आहेत. नेक्स्ट असणार आहे ही जी साडी आहे ही माझ्या पहिल्या दिवाळीच्या वेळेसच आम्ही घेतली होती आणि ही मी पाडव्याला घातली होती. याच्या स्लीव्ज मी थोड्या मोठ्याच घेतल्या होत्या कारण मला तेव्हा खूप आवडत होतं मोठ्या स्लीव्ज, आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. आणि याला पण अगेन मी छोटे छोटे त्याच्यामध्ये इथे चुन्या टाकल्या होत्या आणि याला मी हे छोटेसे असे लटकन्स लावले होते डोरीला. ही आहे ती साडी. ही साडी तुम्ही कुठे पण म्हणजे ॲज अ म्हणजे काही फंक्शन असेल किंवा तुमच्याकडे काही फेस्टिवल वगैरे असेल तरीही तुम्ही ही वेअर करू शकता. खूप सुंदर दिसते ही साडी. आणि हे बघा, हे इथे छोटे छोटे असे लीव्स वगैरे, खूप सुंदर. मला ॲक्च्युली हिचा कपडा खूप आवडला कारण हा असा फुगत वगैरे नाही आणि साडी पण खूप छान नेसली जाते. आणि याला बॅक साईड इथे पल्लूला याला टॅसल्स आहेत आणि याचा पल्लू पण असा छान भरलेला आहे. तर ओव्हरऑल मला ही साडी खूप आवडलेली आणि हिची प्राइस पण आय थिंक ही अंडर 1000च आहे. ही साडी मला असं वाटतं अंडर 1000च आहे. नेक्स्ट असणार आहे माझ्या लग्नाचा शालू. पण मग मी हा जी साडी आहे ही मी नाशिकमधनंच घेतली आहे. आचल म्हणून आहे शॉप, तिथनं मी घेतली होती. तर कलर दाखवते. ही साडी ही ॲक्च्युली 6वार साडी आहे आणि मी नेसली होती 9वार. आणि हे तिचं ब्लाऊज आहे. ह्याच्यावरती मी वर्क करून घेतलं होतं. हे वर्क केलं होतं आम्ही. हे वर्क मी माझंच आमच्या मेन रोडलाच आहे अगेन, तिथे पण त्यांच्याकडनं केलं होतं मी. तुम्हाला जर असं वर्क करून हवं असेल तर मला तुम्ही सांगू शकता. इवन मी स्वतः आता असे वर्क्स वगैरे मी त्याचे ऑर्डर्स घेते. तर तुम्हाला जर असे वर्क करून हवे असेल तर तेही तुम्ही मला मेसेज करू शकता. प्लस हे काहीतरी मला 3-3.5 हजारापर्यंत गेले होते हे वर्क. आणि बॅक साईडला वर्क होतं, जी आपली बॅक आहे इथे वर्क करून दिलं होतं त्यांनी. आणि अगेन हे ब्लाऊज माझ्या पप्पांनी स्टिच केलंय. तर याला आम्ही फक्त फ्रंटला आम्ही हे घेतलं होतं, हुक्स घेतले, कारण त्याचं असं की मला असा पॅटर्न हवा होता. मला बॅक साईडला वरती डोरी वगैरे लावायची होती. तर मग हे परत मग ते अटॅच करायला वगैरे प्रॉब्लेम आला असता जर मी बॅक हुक घेतले असते. तर म्हणून मग मी फ्रंट हुक घेतले आणि त्याच्या बॅक साईडला पण आम्ही थोडं वर्क करून घेतलं होतं. मी जरी फ्रंट वर्क करून हुक्स करून घेतले तरी सुद्धा मी प्रिन्सेस कटच ब्लाऊज शिवलं होतं. बघा, आणि ही आहे माझी साडी लग्नाची, विधीची. ही विधीची साडी आहे माझी आणि बऱ्यापैकी जड आहे. आणि मी तेव्हा ही साडी 9वार म्हणून नेसली होती आणि त्याचं लुक पण मी इथे तुम्हाला टाकते. ही साडी ॲक्च्युली इतकी जड आहे आणि जड तर जड, त्यातल्या त्यात ती साडी थोडीशी फुगत होती. तरी पण इतका टास्क होता. तर माझ्या दोन्ही फ्रेंडच्या मम्मी, त्या दोघींनी मला ही साडी नेसून दिली. इतकी छान नेसून दिली की असं वाटतच नव्हतं की ती फुगते किंवा काय. पण खूप सुंदर नेसून दिली त्यांनी मला. आणि याचं लुक मी इथे टाकते. मला ॲक्च्युली माझ्या आईची जी लग्नाची जी साडी होती सेम अशीच होती आणि तिला काठ होते ग्रीन कलरचे. तर मला आधीपासून म्हणजे हा मला कलर आवडत होता. तर आणि नेमकं मला हाच कलर भेटला. मग आम्ही असं
मॅच केलं होतं. मी कदाचित ही साडी मी लेहंगा करू शकते किंवा काय माहीत नाही. माझ्या डोक्यात जर कधी मला वाटलं की मी काहीतरी मला यूज करायचा रियूज, तर मी एकदा माझ्या लग्नात वेअर केल्यानंतर मी एकदा माझी फर्स्ट संक्रांत होती तेव्हा मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला होता. मी तेव्हा नेसली होती आणि त्याच्यानंतर मी नेसलेली नाही आहे, कारण ती फुगते असं मला वाटतं. पण मला मे बी माझ्याकडनं नीट नेसवली नसेल गेली तेव्हा, त्याच्यामुळे मला असं वाटतं. पण ही साडी मला खूप आवडली. नेक्स्ट साडी जी आहे ती मी विकत नाही घेतली आहे. ती साडी मला माझी फ्रेंड आहे प्राजक्ता, तिने तिच्या मांडवचा जेव्हा प्रोग्राम होता तेव्हा तिने माझ्यासाठी ती घेतली होती. तर त्याच्यावरती मी हे ब्लाऊज शिवलं होतं. मी छोटे स्लीव्ज घेतले होते याच्यावरती आणि माझा फेवरेट राऊंड नेक घेतला होता. दोन्ही साईडला राऊंडच केला. आणि मी नॉडला पण मी मोस्टली नॉडला म्हणजे कपड्याचा जो कपडाच मी यूज करते आणि त्याचे मी हे छोटे छोटे लटकन्स टाईप बनवून घेते. ही साडी आहे आणि हे तिच्यावरती हा तिचा पदर आहे. साडी वरती ना हे गोल्डन नाही आहे, ॲक्च्युली कॉपर कलर आहे हा वर्क. आणि हे छोटेसे असे पोपट आहेत, मोर नाही आहेत, हे पोपट आहेत आणि इथे कमळ आहे. तर ॲक्च्युली आम्हाला हिरवं आम्ही घेऊ नाही शकत, तर प्राजक्ताने मला हा हिरवा कलर मला दिला होता. तर हा खूप सुंदर मला खूप आवडली ही साडी. मला खूप जास्त आवडते ही साडी. मी काही असलं ना तर मला खूप इच्छा होते की मी ही साडी नेसावी, पण मग असं होतं की एव्हरी टाईम मी ती कशाला घालू. पण मला ही खूप आवडते आणि स्पेशली तिने मला घेतली, सो मला जास्त आवडते आणि त्याचं रिझन पण आहे. आणि दिसायला पण हा कलर खूप छान वाटतोय. हा कलर ॲक्च्युली असा शाईन करतोय, असं काळपट पण नाही वाटत आहे. म्हणजे वेअर केल्यावरती त्याचा कलर खूप उठून दिसतो. हा कलर म्हणजे असं जास्त डार्कमध्ये पण नाही आहे, हे दिसतं खूप सुंदर दिसतंय. टॅसल्स आहेत माझ्या मोस्टली सगळ्या साड्यांना, टॅसल्स आहेत. ही साडी मी आय थिंक नंतरच घेतली होती, म्हणजे असंच ते पण आम्ही असंच काहीतरी रँडमली गेलो होतो शॉपमध्ये, तर मला दिसली. म्हणजे ही मी प्राजक्तासोबतच घेतली आहे. तिच्या लग्नाच्या टाईमला घेतली आय थिंक, का नाही तिच्या लग्नाच्या आधी घेतली होती. आम्ही दोघी असंच गेलो होतो, तिला शॉपिंग करायची, तर मला पण ही साडी आवडली आणि मी ही घेऊन घेतली. आणि तिने पण अशामध्ये सेम आय थिंक तिचा पिंक कलर आहे, तर तशी घेतली तिने. हे त्याचं ब्लाऊज आहे. याचे मी छोटेसे स्लीव्ज घेतले होते. स्लीव्ज मी छोटाच घेतले याच्या. ही टिश्यू सिल्क आहे आणि याच्यावरती जे व्हाईटने केलेलं हे थ्रेड वर्क आहे आणि त्याच्यावरती छोटेसे कट्स आहेत पर्ल्सचे. हे बघा, मी हे एकदाच वेअर केलेली आहे. हो, मी एकदाच वेअर केली आहे, त्यानंतर मी वेअरच नाही केली. आणि हा पल्लू आहे. आणि अगेन माझ्याकडे हा कलर नव्हता, सो मी हा कलर घेतला. तर आता मी मागे पण मी एक साडी घेतली होती, तर ही खूप ट्रेंडिंग होती. पण मी एका इंस्टाग्राम पेजवर बघितली होती, मला खूप आवडली. आणि जेव्हा मी घ्यायला गेले, पण माझ्या असं काही डोक्यात नव्हतं की मला हीच घ्यायची, पण मग मी जेव्हा साडी घ्यायला गेले तेव्हा मला नेमकी ही साडी दिसली आणि आम्ही ही साडी घेतलीच. तर हा कलर आहे तिचा. हा थोडासा मेहंदी कलरमध्ये, बट त्याला गोल्डन त्याचा गोल्डन ग्लेज आहे त्याच्यावरती. आणि इथे काठ पण तसेच आहेत. तर ते ना थोडंसं आपण पाईप वर्क असतं ना, पाईप वर्क केलेलं आहे आणि स्टोन्स आहेत. तर हे मला असं वाटतं स्टिक केलेलं आहे, म्हणजे छान आहे. निघालेलं नाही आहे काहीच, एक स्टोनसुद्धा निघालेलं नाही आहे. तर याची क्वालिटी ॲक्च्युली चांगली आहे. हे मी हे शॉपमधनंच घेतलं होतं. सोनी पैठणीच्या समोर, रोडच्या त्या साईडला समोरच आहे ते शॉप. तर मी ही तिथनं घेतली होती. मला आता ॲक्च्युली आठवत नाही आहे त्या शॉपचं नाव, पण मी हे त्या शॉपमधनं घेतली होती. आय थिंक अग्रवाल साडीज आहे, हो मे बी. तर मी ही तिथनं घेतली होती. ही खूप म्हणजे मी अजून वेअर नाही केली आहे, पण छान दिसतो. हा कलर मला आवडला होता, म्हणजे हा निखिलला ॲक्च्युली आवडला. आणि यामध्ये खूप सारे कलर्स होते. मला एक पर्पल कलर पण आवडला होता,
पण आम्ही फायनल करता मग हा एक कलर जो होता हा मी फायनल केला. आणि यावरती ब्लाऊज पण मी सेम छोटे स्लीव्स घेतले, काठ पण त्याचे मी छोटे यूज केले. याचे काठ थोडेसे मोठे होते तर मी ते फोल्ड करून छोटे यूज केले. हे बघा छोटंसं ब्लाऊज छान. माझ्याकडे साडीजचे कलर कोणतेच रिपीट नाही आहे. माझ्याकडे म्हणजे मी सगळ्या कलरमध्ये साड्या घेते तर त्याच्यामुळे माझ्याकडे मी रिपीट करत नाही. आणि आता रिसेंटली मी एक तिरुपती म्हणून शॉप आहे, मेन रोडलाच आहे, नाशिकमध्ये मेन रोडला आहे. तर त्यांच्याकडनं मी साडी घेतली पाडव्यासाठी. आत्ताच रिसेंटली मी घेतली ही साडी. त्याचं ब्लाऊज बनवलं आहे, बॅकला पण मी डोरी केली आहे आणि हे छोटेसे त्याचे लटकन्स आणि हे ब्लाऊज आहे. मी जे तुम्हाला बोलत होते की मला छोटे काठ हवे, छोटे काठ मी आता प्रेफर करते. तर ही ती साडी आहे. तर ही जी आहे ही महेश्वरी सिल्क आहे, पण ही महेश्वरी सिल्क नाही आहे, ही कॉटनमध्ये आहे. महेश्वरी सेमी सिल्क म्हणतात याला. तर ही कॉटनमध्ये येणार आहे. पण मला असं वाटतं थोडंसं हिचा जो कपडा आहे त्याला ग्लेज पण आहे. आणि वेअर केल्यावरती ना तुम्ही बघा, इथे मी फोटो वगैरे टाकते, वेअर केल्यावर खूप सुंदर कलर त्याचा दिसतोय. असा हा आय थिंक गाजरी कलर आहे. तर हा खूप मला आवडला. आणि मेन म्हणजे याच्यावरती थोडंसं ट्रॅडिशनल लुक वगैरे छान दिसेल. हे बघा. आणि याचे काठ ॲक्च्युली खूप छान आहेत, मला खूप आवडले. म्हणजे बारीक काठ आहेत. हे बघा छोटेसे काठ आहेत, जसे छान दिसतात. हे काठ बारीक असते ना की थोडंसं असं वाटतं की छोटं वाटतं, म्हणजे असं एज प्रमाणे कमी दिसून येतं. ते छोटेसे काठ एकदम छान वाटतात. आणि सो ही लास्ट साडी होती. ही एक आहे, ही जी लास्ट मी तुम्हाला आता दाखवते. तर हे सगळं माझ्या साड्यांचं कलेक्शन होतं. अजून एक गोष्ट, माझ्या सगळ्या साड्यांखाली पेटीकोट जो आहे आपला तो मी थोडासा टाईटमध्ये फिश कटमध्येच मी वेअर करते. मी ते आपले कॉटनचे ए लाईनमध्ये मी वेअर करत नाही. मोस्टली माझे हेच आहेत सगळे. तर हे असं मी वेअर करते. शेपवेअर म्हणू शकता तुम्ही, किंवा पेटीकोट तर नाही, शेपवेअरच आहे हा. आणि थोडंसं इथे एक स्लीट आहे, वन साईड स्लीट असतो, जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबली तुम्ही चालू वगैरे शकतात साडीमध्ये. तर मला असं वाटतं याच्याने ना शेप छान येतो, साडी फुगत नाही, दिसायला पण छान दिसतो. पण हा त्याच्यामध्ये एक थोडासा प्रॉब्लेम असा असतो की तुम्हाला खाली बसता येणार नाही. आणि आता आजकाल कोण खाली बसतं. सो आपण चेअरवर वगैरे किंवा सोफ्यावर वगैरे बसतो. तर मला असं वाटतं हेच कम्फर्टेबल आहे. आणि ह्याच्याने शेप पण छान येतो साडीला. तर तुम्ही प्रेफर हेच करा जा की तुम्ही शेपवेअर यूज कराल. आणि हे शेपवेअर पण मी आय थिंक 250चे घेतले होते. राईट, 250चे पडले होते मला, कारण मी जास्ती घेतले होते माझ्या लग्नाच्या टाईमला. तर तेव्हा हे मोस्टली हे सगळे मला खूप कमी रेटमध्ये पडले तिकडे. मी हे पण अगेन मी मेन रोडवरनंच घेते. तर मी माझी मोस्टली शॉपिंग माझे आहे काही शॉप्स जे खूप जुने आहेत नाशिकमध्ये, मी तिथनंच घेते. आणि हां, बाकीच्या ज्या साड्या आहेत मी ज्यांचे नाही सांगितले, त्या सर्व साड्या एक विशाल म्हणून शॉप आहे शालीमारला, तर मी तिथनं सगळ्या साड्या घेतल्या. मोस्टली माझ्या सर्व साड्या तिथल्याच आहेत, म्हणजे माझ्या लग्नापासनच्या आत्तापर्यंतच्या. तर मी तिथनंच घेते. हे सगळं माझ्या साड्यांचं कलेक्शन होतं. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग, माझा हा साडी हॉल कसा वाटला मला नक्की कळवा. खाली कमेंट नक्की करा की तुम्हाला माझा कोणती साडी जास्त आवडली. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.